क्या कहेंगे आज पक्ष मुलाकात हुई उम्मीदवारों की, कितने उम्मीदवार आपके पास आए फॉर्म जमा हुआ अभी इंटरव्यू? हमारे पास जो फॉर्म लेके गए थे 250 से 300 लोगों ने लेके गए थे, उसमें से 210-11 फॉर्म हमारे पास आज एंट्री होगी। और उसके अंदर बहुत अच्छे हमारे साथ जो राष्ट्रवादी के जो पुराने कार्यकर्ता और जो अच्छे कार्यकर्ता हमारे पास आज एंट्री दिए, मगर हमारी कांग्रेस, शिवसेना, उबाटा, वंचित से मेरी रोज बातचीत चालू है। और आज 1 या 2 दिन के अंदर हमारे आज या कल में हमारी मीटिंग हो रही, और उसके बाद में हम चाह रहे, हमारा नेता चाह रहा है कि सब मिलकर लड़ना। हमारी पार्टी खासदार के टाइम में भी हमने उनके साथ लड़े, आमदार के साथ भी वो टाइम में हमारे पास हमने कोई उनके खिलाफ में कोई हमारा एक भी नेता नहीं कहा। तो महानगर पालिका के अंदर भी उन्होंने हमारे साथ रहेंगे और अच्छे से अच्छा हम, जैसा हमने खासदार के टाइम में कम उम्मीदवार लेके ज्यादा कैंडिडेट चुन के लेके आए थे, वैसे हम कम लेंगे। तुमचं फुलंब्रीमध्ये तुमचं सत्ता आलेली आहे, तर आता इथं संभाजीनगरमध्ये नाही, मी म्हणलो ना, आमची महाविकास आघाडीमध्ये आम्ही सगळं बोलणं चालू आहे। आम्ही काँग्रेस संघ बोलणं चालू आहे, काँग्रेस पशी मग वंचित संघ बोलणं चालू आहे, त्याच्यानंतर सगळ्या पक्षाचे आमचं बोलणं चालू आहे। आम्ही कमी घेऊ, म्हणजे जास्त निवडून आणायची कोशिश करू। किती जागा मागितल्या तुम्ही युतीमध्ये? आता सध्याची चर्चा चालू आहे, किती जागेची? आम्ही सगळे जर बसल्यानंतर जी ताकदवाला आहे, असं जागा नाही की जागा ही घेऊ ती घेऊ, ती ताकदच नाही तर जागा नाही। जी ताकदवाला आहे त्या प्रभागामध्ये आपण ती प्रभागच घ्यायचा आहे। आता माझं प्रभाग झालं, आता नवीन उभरायचं प्रभाग झाला, मी जी प्रभाग आम्ही आता इलासपीचं आम्ही 6 नंबरचं झालं, आम्ही अशी जी प्रभाग आहेत आमची तिथं ऑलरेडी ताकद आहे, आमचे नगरसेवक आहेत, तिथे आम्ही ती प्रभाग मागणार आहोत आणि तिथून आम्ही नेत्यांनी आधीच बोलले होते की बीजेपी सोडून सगळ्या संघ युती करा। आज ही बीजेपी सगळ्याला एका युगामध्ये ठेवण्यात गेली आहे। आमचं पहिलेच महाविकास आघाडीची आमची टीम सगळी बनलेली आहे। आम्ही खासदारकीला, आमदारकीला आम्ही सगळे मिळून आम्ही संघ लढलेले, आणि जिथे जिथे कुणाची ताकद आहे आम्ही सगळे एकत्र बसणार आहोत आणि आम्ही आज उद्या फायनल करून तुम्हाला आकडे सांगा। महायुतीमध्ये अजित पवार गटाला घेतलेलं नाहीये, तर अजित पवार गट तुमच्यासोबत येणार आहे? नाही, आम्ही ती बसून घेऊन जा। बाकीचं आम्ही काय बोललो की बीजेपी सोडून आम्ही कुणा संघ बी युती करू शकतो। इतर जिल्ह्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले दिसून येत आहे, ते काय चर्चा आहे सध्या? नाही, आमचं तसं अजून बोलणं झालं नाही, पण जर बोलणं झालं की तुम्हाला सांगू आणि 2 दिवसामध्ये तुम्हाला कळू। चांगलं आहे, त्यांच्या संघ बोलणं चालू आहे, वंचित संघ चालू आहे, काँग्रेस संघ चालू आहे, उबाटा संघ चालू आहे। आणि आमचे लवकर आज आमची मुलाखत झाली, आज आम्ही वरिष्ठ आम्ही सगळे जाऊन बसून जी आमच्यापाशी जी ताकदवाले आहेत, जी येणार आहेत, असेच आम्ही ती कॅन्डिडेट उभा करणार आहोत आणि आम्ही तीच कॅन्डिडेट आम्ही मागून घेणार आहोत। आघाडी नक्की होणार आहे? 100% आम्ही आघाडीमध्ये होणारच आहे। नाही झाली तर आम्ही सगळे लढायला बी तयार आहोत। आमच्यापाशी सगळे तसे लोक आलेले, आघाडी झाली तर आघाडी संघ लढू, जर आघाडी नाही झाली तर आम्ही पुन्हा लढणार आहोत। नाही, आम्ही लढूच ना, आमच्यापाशी तेवढे आलेत 210 लोक आलेले, तर ते लढूच आम्ही। काही प्रस्ताव आहे तर तुम्ही पाठवलं की त्यांनी पाठवलं नाही? नाही, एमआयएमचा अजून आलेलं नाही, मग तर जर आले तर तुम्हाला कळून सांगताय की माझ्या वरिष्ठ लेवलवर बोलणं चालू आहे, मी आता चर्चा करतो, अशी चर्चा तुमच्या कानावर पण आलेली आहे? आमच्या संघ आलं तर आम्हाला फायदा होईल। जर आता ती जी लोक आहेत ते आपलेच होते, ह्याच्या पहिलं 11-20 नगरसेवक आमचे आलते, 19 काँग्रेसचे आलते, त्याच्यामध्ये ती पहिले कोणाचे होते? ते आमचेच होते। जर तसे काही झालं सगळं मिळून तर आम्ही ती करू ना विचार। नाही, चालू आहे ना, वंचित संघ रोज बोलणं चालू आहे,
फक्त सीट पण आमचे सगळे एक जागी बसणार किती आहोत. जागेची वंचितने मागणी केली तुमच्याकडे? नाही, काँग्रेसनं केली माग. काँग्रेस संघ तिने 30-35 जागाची माग केली. तिच्यानंतर आम्ही बसू, उभाटा संघ आम्ही सगळे एक जागी बसू. आम्ही आतापर्यंत एक जागी बसलेले. कधीपर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे? कधीपर्यंत होईल युतीचं? उद्यापासून फायनल होईल. तुम्हाला उद्या आम्ही सांगून देऊ. वंचितचा प्रत्येक ठिकाणी हेक्सपोर होणार आलेला आहे. यावेळेस त्यांनी तशी ऍटिट्यूड ठेवली तर मग तुमचा निर्णय काय आहे? नाही, तसं तिने करणार नाही त्यावेळेला. त्यांना कळून चुकलं सगळ्याला. बाकीचं एवढे त्यांच्या पैसे दुसऱ्या पक्षामध्ये 2-2 हजार असून तिने युती करून लढले. आमची सगळ्याला विनंती आहे की युती करून लढल्यावर आपले चांगले नगरसेवक निवडून येतील आणि सत्ता आपली बीजेपी सोडून आपली सगळ्याची राहील. मी आज सांगतो तुम्हाला. मनसेला काँग्रेसचा विरोध आहे. कुणाचं मनसेला घेणार आहे. तर त्यांचं काँग्रेसवरून माहित आम्हाला काही माहित नाही तिचं मनसेचं ते. बाकी ते आम्हाला काही कुणाचा विरोध नाही. आम्हाला फक्त बीजेपीचा विरोध आहे.